या 3-4 घटना ज्या शशिकांतजींनी सांगितल्या त्या सगळ्या घटना पाहता खरं तर आपण रेग्युलर इन्स्पेक्शन देखील करतो, पण याच्यामध्ये काही मूलभूत बदल करण्याची आवश्यकता आहे। याचे जे रूल्स आहेत हे 2008 साली तयार झालेले रूल्स आहेत आणि आता जवळपास गेल्या 15-17 वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी बदललेली आहे, ज्वलनशीलता जी आहे ती पण वाढलेली आहे आणि म्हणून साधारणपणे असं लक्षात येत आहे की यातले जे काही नियम आहेत ते काही नियम देखील बदलण्याची आवश्यकता आहे। विशेषतः याची अतितीव्र ज्वलनशीलता बघता काही गोष्टी या प्रोसेस ऑटोमेशन मध्ये गेल्या पाहिजेत, त्या ह्युमन इंटरव्हेन्शनच्या असूच नये असाही एक फाइंडिंग याच्यामध्ये जे प्राथमिक ज्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्या चर्चेतनं बाहेर येत आहे। कारण कितीही नाही म्हटलं तरी इतकं प्रिसिशननी किंवा रोबोटिकली मनुष्य काम करू शकत नाही आणि मग इतकं जर अति तीव्र ज्वलनशील असेल की छोट्याशा गोष्टींनी आणि ते जेव्हा पेट घेतं त्यावेळी तुम्ही ॲम्ब्युलन्स ठेवा का नका ठेवू काहीच करता येत नाही। इतकं भयानक पेट घेतं ते की त्याचा इम्पॅक्ट म्हणजे यातले काही लोक त्या इम्पॅक्टनी बाहेर जखमी झाले आहेत, आतलं तर कोणी वाचतच नाही काही सेकंदात। आणि म्हणून या संदर्भातही अभ्यास करून आम्ही केंद्र सरकारला आता एक त्या ठिकाणी निवेदन देतो, ज्या निवेदनात केंद्र सरकारला 2008च्या ज्या गाईडलाईन्स आहेत किंवा जे काही नियम आहेत हे नियम रिव्हिजिट करण्याच्या संदर्भात आम्ही विनंती करतो।